मुंबईतील मलबार हिलच्या हिरवळीत वसलेलं एक नवं इको टुरिझम आकर्षण म्हणजे एलिव्हेटेड नेचर ट्रेल. इथे निसर्गाच्या सानिध्यात वुडन वॉक आणि समुद्राचाही आनंद लुटता येईल. हा वॉकवे मलबार हिलच्या फॉरेस्टमधून जातो आणि गिरगाव चौपाटीजवळील निसर्गरम्य दृश्याने संपतो. नेचर ट्रेलला जाण्यासाठी आपल्याला ग्रँड रोड रेल्वे स्टेशनला उतरून टॅक्सी किंवा बस घेता येईल. सिंगापूर फॉरेस्ट थीम म्हणजेच सिंगापूरमधल्या ट्री टॉप वॉकसारखा असलेला हा निसर्ग उन्नत मार्ग मुंबईत मलबार हिलवरील कमला नेहरू उद्यान येथे आहे. साऊथ मुंबईमध्ये या एलिव्हेटेड नेचर ट्रेलमुळे मुंबईकरांसह इतर अनेक टुरिस्टना हा आणखी एक ऑप्शन अवेलेबल झाला आहे. ॲक्च्युली लिमिटेड लोकांचा काउंट मेंटेन ठेवण्यासाठी इथे ॲक्सेस कंट्रोल सिस्टम ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट 8 ते 10 दिवस आधी बुकिंग करावी लागेल. स्क्रीनवर दिलेल्या या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा स्लॉट बुक करू शकता. 25 रुपीज एंट्री फी आहे आणि इथे येण्यासाठी बेस्ट टाईम सकाळी 9च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर आहे. रोज पहाटे 5 ते 9 वाजेपर्यंत हा ट्रेल ओपन असणार आहे. मला 10चा स्लॉट मिळाला आहे, त्यामुळे आता थोडं ऊन आहे. आज मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघी हा नेचर ट्रेल एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हीही चला. मुंबई म्हटलं की सतत गर्दी, धक्काबुक्की, धावपळ, गोंधळ हे चित्र लोकांसमोर उभं राहतं. परंतु याच मुंबईतलं हे अट्रॅक्टिव्ह असं नेचर ट्रेल इथल्या निसर्गरम्य वातावरणात आपल्याला पीसफुल एक्सपिरियन्स देते. इथे 100हून अधिक झाडं आणि वेगवेगळे पक्षी आहेत. जागोजागी झाडं आणि पक्ष्यांबद्दल इन्फॉर्मेशन देणारे प्लेट्सही लावलेले आहेत. मला इथे पक्ष्यांचे आवाज येत आहेत, बट अजून तरी कोणी दिसलेलं नाहीये. तसं सध्या हा वॉकवे नवीनच असल्याने बरेच जण फोटोज काढताना दिसत आहेत आपल्याला. मुंबईतील ही फेमस गिरगाव चौपाटी देखील आपल्याला या नेचर ट्रेलवरून बघता येते. या बाजूने असं झाडांच्या मागे थोडं मोकळं आहे आणि इथे या बाजूला CCTV देखील आहे. संध्याकाळच्या सॉफ्ट लाईटमध्ये हा नेचर ट्रेल खूप जास्त सुंदर दिसतो असं ऐकलंय. इथे दोन्ही साईडने असे लाईट्स येतात. ॲक्च्युली खरं सांगू तर मला वाटलेलं खूप मोठा वॉकवे असेल, बट काहीतरी टोटल 485 मीटर्सचाच आहे. सो मॅक्स 30 मिनिट्समध्ये आपण इझिली कवर करू शकतो. हा जो पॉईंट आहे तो सगळ्यात लास्ट पॉईंट आहे. इथे थोडं थांबून आपण रिटर्न येऊ शकतो. लाकडाचे रेलिंग्स, दोन्ही बाजूने सपोर्ट्स आणि वुडन जॉईंट्स अशी अरेंजमेंट केली आहे या ट्रेलवर. इथे काइंड ऑफ U-टर्न बोलू शकतो आपण. इथून फिरून आपल्याला असं परत आपण जिथून आलो होतो तिथूनच रिटर्न जायचं आहे. ऑनेस्टली मला असं वाटतं की ही जागा लांब राहणाऱ्या लोकांपेक्षा इथल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जास्त वर्थ आहे. बट आपण एकदा विजिट करून हा एक्सपिरियन्स नक्कीच घेऊ शकतो. तुम्ही इथे आलाच आहात तर इथे नेचर ट्रेल जवळच हँगिंग गार्डन आणि म्हातारीचा बोट म्हणजे जुता घरलाही भेट देऊ शकता.
आम्ही जातोय आता इथे मागच्या बाजूलाच असलेल्या बाबुलनाथ मंदिरमध्ये. श्री बाबुलनाथ मंदिर हे गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेलं सगळ्यात जुन्या मंदिरांपैकी एक शिव मंदिर आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या समोरच्याच रोडला लागून असलेल्या सोम रेस्टॉरंटमध्ये आम्ही थोडंसं खाऊन घेतो आणि मग तुमच्यासाठी घेऊन येतो एक नवा एक्सपिरियन्स. चला पुन्हा भेटू.